मला तू त्यासाठी तुला माहिती आहे ना मी कोण आहे? हो माहिती आहे ना, इंद्रजीत महाडिक या महाडिक इंडस्ट्रीचे एमडी आहात तुम्ही. एक सेकंड, तू टॉन्ट मारतेस मला? हाय का आता एवढी हिम्मत आहे का माझी? हे तरी कळालं बेटर आहे. चला तर आवरून निघ पटकन. सर ते एक बोलायचं होतं. तुझं बोलणं कधी संपतच नाही ना, बोल पटकन. थँक्यू. तुम्ही ना माझं लई मोठं काम केलंय. मी काय केलंय? ते तुमच्यामुळं मुलाकडच्यांनी माझी आठ मान्य केली ना. माझ्यामुळे? हो सर, लगेच विसरलातोय तुम्ही. अहो ते नाही का, मला बघण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही त्या मुलाला आणि त्याच्या आईला माझं म्हणणं पटवून दिलं आणि मग त्यांनी माझ्या अटी पण मान्य केल्या. लगेच विसरलातोय सर तुम्ही. हे बघ, या अशा अननेसेसरी गोष्टी आठवायला ना माझ्याकडे वेळ नाहीये. दिसतच येते. पण सर मला पण असं वाटलं होतं की तुम्ही पण मला थँक्यू म्हणाल. पण ठीक आहे, यावेळी नाही बोलला, पण कधीतरी बोलावंच लागत. आणि ते का? कारण कुठलाही डाव जिंकण्यासाठी हुकमाची राणी ही लागतेच. होय तर अगर राजा किती बी मोठा असला ना तरी त्याला एक हुकमाची राणी लागतेच बघ. आता आपला आबासाहेबच बघ की एवढा मोठा राजा आहे, पण त्याचं ती पान हुकमाच्या राणीशिवाय हालत नाही बघ. म्हणजे बाईसाहेब ना? हा होय. हो, त्या बाईसाहेब आपल्यासाठी एवढं करतायत त्याच्यावर माझवर विश्वासच बसना झालाय. मला कधीच नव्हतं वाटलं की ते आपल्यासाठी एवढं करतायत. मला तर वाटायचं ते आपल्या राणीचा रागराग करतात, दुस्वास करतात, तिला पाण्यात बघतात. आता राणीचं आणि आपल्या सगळ्यांची चपान त्याच तर पुरं करतात. कसली नशिबाची किमिया म्हणायची बाई. होय तर त्याच्या आपल्या राणीसाठी करतात ना, त्याचं मोलच करू शकत नाही बघ आपण. ती हायच, पण मालती बाईसाहेब सगळं करतात म्हणून आपण त्या हातावर हात ठेवून गप बसायचं आहे वय. अब आई बाप म्हणून आपलं बी काहीतरी कर्तव्य आहेच की, ते पार पाडाय नको होय. होय तर अगं त्या आपल्यासाठी एवढं करतात, मला आपल्याला बी काहीतरी केलं पाहिजे की, आपण बी काहीतरी करायचंच. पण काय करायचं, कसं करायचं हेच प्रश्न आहेत ना डोळ्यामोर. हो तर लगीन म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? केवढा खर्च असतो या. तरी बरं आपल्याकडे 4 दागदागिने आहेत म्हणून बरं झालं आठवलं. मी काय म्हणते या, ते दागिनं तुम्ही उद्याच्या उद्या घेऊन जा आणि चांगलं पॉलिश करून आणा. काय आता एवढा एकच पर्याय बघ, हे दागिनच आपल्याला संकटातून बाहेर काढतील बघ. आपल्याकडे आपल्या राणीला द्यायला तर दागिन्यांशिवाय दुसरं काय आहेच नाही. आता आठवलंय तर दागिना आत्ताच देते मी तुम्हाला, म्हणजे उद्या परत इसरायला नको. अगं अगं बस, एवढी काय घाई, नंतर दे की दागिनं. लगीन काय लगेच उद्या हवे तवा? आहो पण अगं असं सारखं उठ बस करते आणि परत मग कंबर दुखते. राहू दे बस, ह्या गोळ्या खा, आराम कर, नंतर देते दागिनं. देवा, दागिनं घरात नाहीत हे सुरकीला कळलं तर अख्खं घर डोक्यावर गेलते. मला काय बी करून ती दागिनं सोडून आणायला पाहिजे, पण कसं आण? तुम्ही आणि तुमच्या कामगारांनी मिळून उभं केलेलं हे तुमचं साम्राज्य तुम्हालाच ठेवा. स्वप्न बघायला माझी ना नाही, पण मग ती स्वप्न सतत उतरवण्याची ताकद पण ठेवा. वास्तवात विचार करा. आई, आता कसला विचार करता एवढा? इंद्राणी यांचाच विचार करते. या दोघांमधली भांडणं संपतच नाहीयेत. उलट दिवसेंदिवस यांच्यात अंतर वाढत चाललंय. बघत नाहीये ग मला. त्या दोघांमध्ये वाद झाल्यापासून घरातलं वातावरण खराब झालंय. तेच तर. पण ह्या सगळ्याला ती राणी जबाबदार आहे. तिचा काय संबंध आहे आपल्या बिझनेसशी? अवय असं कसं म्हणताय तुम्ही? बरं बिझनेसशी संबंध नसेल पण आबांबरोबर तर आहे ना. हा आबांशी गोड गोड बोलून इंदिरा भाऊजींच्या विरोधात तिने भडकवलं नसेल कशावरून? आणि मला सांगा ना, जी मुलगी कोण कुठला तो क्लायंट त्याला घोळात आणून त्या प्रोजेक्टसाठी स्वतःचा फेस वापरायला भाग पाडू शकते, ती मुलगी आबांचं मत बदलू शकत नाही असं वाटतंय का तुम्हाला? ते पण आहेच म्हणा.
त्या मुलीचा काही भरोसा देता येत नाही. मग हे देवा, तर ही कशाला फोन करतेय? बोला. आम्ही काय बोलणार मॅडम, तुमची सांगा की हाल हवा. तुम्ही काय माझे हाल अहवाल विचारायला फोन केलात का? तुमचं जे काही काम आहे ना ते पटपट सांगा. लईच गडबडीत दिसताय तुम्ही, थांबा. त्याचं काय झालं, मी किचन मध्ये नूडल्स बनवत होते आणि स्टीलचं तेवढंच भांड पडलं. अचानक आठवलं मला. नाही म्हणजे आता मुद्द्याच बोलते तुम्हाला. कसं आहे, आता पोराचं माझ्या लग्न आहे म्हणल्यावर पोराचं ते घोड्याचं पाय धुवायची पद्धत असते ना, आणि मग पाय धुतलं की एखादं स्टीलचं भांड द्यायचं असतं. अशी रीत हाया. मग नाही म्हणजे तुम्ही काय काय देणार ह्याची लिस्ट बिस्ट मिळाली असती ना म्हणजे बरं झालं असतं. नाही म्हणजे बघायच्या कार्यक्रमात तुम्ही कबूल केलंय म्हणून म्हणलं. देऊ ना, स्टीलची भांडी देऊ, रुखवताची सगळी यादी देऊ. जे काही तुम्हाला कबूल केले ना ते सगळं देऊ. आता ठेवू फोन? होय होय ठेवा. आणखी काय लागलं तर काय होते नक्की कळवा. होय होय. काय झालं आई, एवढ्या का रागवलात? रागावू नको तर काय करू. त्या नवऱ्या मुलाच्या आईचा फोन आला होता. अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. हे लोकांच्या ना मागण्यात संपत नाहीयेत. इतकं मागतात ना जसं काही भिकाऱ्याच्या घरात जन्माला आलेत. हायो, एक गरीब लोक असतात ना, त्यांना जेवढं द्याल तेवढं कमीच आहे. एक्झॅक्टली. आई, त्या राणीचा तुमच्या डोक्याला आधी काही कमी ताप होता का? आता त्यात तिचंच लग्न जमवायला घेतलंत तुम्ही, आणखीन डोक्याला ताप वाढवून घेतलायत. तेच तर. म्हणजे ह्यांची बोलणी अशी ऐकून घेते मी जसं काय माझ्या स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देते. मला ना वैताग आलाय आता. आयो, वैतागून कसं चालेल? त्या राणीसाठी तुम्हाला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवावीच लागेल. हे सगळं मी त्या राणीसाठी नाही, माझ्या इंद्रासाठी करते. तिच्या वाटेतला तो राणी नावाचा काटा मला कायमचा काढून टाकायचा आहे. त्याच्या सुखासाठी मी वाटेल ते करीना, वाटेल ते. करा करा, इंद्रासाठी करा, नाहीतर त्या राणीसाठी करा. मला काय, फक्त माझं काम होण्याशी मतलब. माझ्या हातात राणीच्या लग्नाचं नवीन हत्यार लागलंय. त्यांना आता या घरावर कसे वार करते मी ते बघाच. काय झालं? तुम्ही दोघं असं का बघताय? बघतो या, आमची लेक कशी टिकली लावती ती. नाही म्हणजे आज जी टिकली लावती ती उद्या जाऊन लग्नानंतर